स्कोर छलांग लगाता हुआ विकास सर 34 रन। शानदार शुरुआत अभी दोनों बैटर पंकज नाकवा श्वेता भाभी के हीरो और नॉन स्ट्राइक पे अवनी भाभी के हीरो आशीष नाकवा, दोनों के ऊपर पूरी जिम्मेदारी। दोनों नाकवा बंधु आज बॉस फाइटर टीम के लिए संघर्ष करते हुए कामयाब बल्लेबाजी। पुन्हा एकदा काय लाजवाब स्ट्रोक्स आहे, वाह अप्रतिम दर्जाचा सुमधुर असा फटक्याचा आवाज निघणारा हा दमदार असरदार चौकार। मिड ऑन लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक, लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक नव्हता, त्याचा फायदा उचलला फलंदाज पंकजने आणि अतिशय वेगात मारलेला हा स्ट्रोक्स बघायला मिळाला होता। अगोदरचा सुद्धा स्ट्रोक आपण बघितला होता, संपूर्ण ताकद त्या चेंडूवर लागली होती आणि डीप मिडविकेटच्या क्षेत्रामध्ये अमन नाकवा क्षेत्ररक्षक तैनात होता, परंतु त्याच्या कक्षेच्या सुद्धा बाजूने चेंडू गोळीच्या वेगाने निघून गेला होता। संपूर्ण ताकद लावतोय पंकज आणि टायमिंग सुद्धा करतोय। अप्रतिम अशी फलंदाजी त्याच्याकडून बघायला मिळते। धावसंख्या झालेली आहे ती 38 धावा, 38 रन्स ऑन द स्कोर बुक। वेदवर मात्र या ठिकाणी हल्ला बोल केला जातोय। वेदची गोलंदाजी चांगली आहे, परंतु समोर फलंदाज सुद्धा वन साइड हिरो आहे। याही वेळेला लागोपाठचा तिसरा चेंडू चौकारांची हॅट्रिक, आमदार दमदार आमदार असरदार चौकार। काही फलंदाजी करतोय बघा, संपूर्णपणे हल्ला बोल केला जातो गोलंदाजावर। अतिशय राग जो असतो ना एखाद्याच्या मनामध्ये, तशा प्रकारचा राग काढतोय पंकज चेंडूवर आणि चेंडूला सर्व क्षेत्रामध्ये संपूर्ण 360 डिग्रीजमध्ये भिरकावून देतोय। स्क्वेअर लेग, डीप मिड विकेट, लॉंग ऑफ सर्व क्षेत्रांमध्ये चेंडूला भिरकावून देतोय। जरूर लगातार की 3 गेंदों पर 3 छक्के लगाते हुए पंकज नाकवा ऑन द फायर आज इस मैदान पर। ओहो, फिर से एक बार आगे आकर खेल दिया, डांसिंग लॉन्ग ऑफ फील्डर है। जब तक फील्ड करेंगे सौजन्य दांडेकर, तब तक फिर से एक बार नो गेंद, गरीबी में आटा गीला। यहां पर ऑफिशियल अंपायर का आमतौर गुटलियों के दाम अंधला मागतोय 1 डोला, देव देतोय 2 डोले। फील्डिंग रिस्ट्रिक्शन का नो सर यहां पर ऑफिशियल अंपायर के द्वारा आता हुआ उघडा डोले। पहा नीट, चेंडू आहे फ्री हिट आणि हे चौथं पर्व देखील होत चाललेलं आहे। सुपर हिट अप्रतिम असं या ठिकाणी प्रदर्शन खेळाचं होते दोन्ही मॅचमध्ये आपण बघितलं। तरच अक्षी साखर प्रीमियर लीगचं चौथं पर्व सुद्धा झोकामध्ये सुरुवात झालेली आहे। पहिला सामना हाय स्कोरिंग मॅच बघायला मिळाली होती। टोटल स्कोर जा पहुंचा है 44 रन। वीरेंद्र सहवाग जर्सी नंबर 44, फ्री हिट की गेंद आशीष नाकवा अवनी भाभी के हीरो। ओहो, इस बार शॉट फुलर लेन की गेंद जरूर थी, ऑन साइड में खेल दिया फील्डर है वहां पर प्रसाद। फील्ड करेंगे तब तक 1 रन लेने का मौका, 1 रन के साथ रितिका सजदे भाभी के हीरो जर्सी नंबर 45 रोहित हिटमैन शर्मा स्कोर कार्ड पर आते हुए। आता मात्र अतिशय चांगल्या पद्धतीने दोन्ही फलंदाजांनी सुरुवात केलेली आहे। तब्बल 15च्या स्ट्राईक रेटने आता धावसंख्या आपली पोहोचवलेली आहे। दोन्ही बंधूंची जोडी मैदानात आल्यावर धावसंख्येला जो फ्लो होता तो अचानक वाढलेला आहे। 15ची सरासरी म्हणजे डबल 3 षटकात 45 धावा या ठिकाणी मैदानावर आपण स्कोर बुकवर बघतोय। आणि तोपर्यंत ड्रिंक मैदानामध्ये येतोय, घेऊन चलतोय सुमधुर संगीत ऐकण्यासाठी या ठिकाणी डीजे मास्टरकडे। फलकावर आहेत। आता हे षटक चालू झाल्यावर तुमच्याकडे प्रदीप स्पोर्ट्स साखर 3.19 सेकंदाचा अवधी आहे हे चौथं षटक पूर्ण करण्यासाठी। बघूया तुमचा गोलंदाज हे चौथं षटक किती बिगिनी किती फास्ट करतोय ते बघणार आहोत आपण, कारण 4 षटकांचा सामना आपण 4 षटकं ही 20 मिनिटांमध्ये पूर्ण करणं अनिवार्य आहे आणि अद्यापर्यंत 3.19 सेकंद आपले शिल्लक राहिलेले आहेत। बघूया हे चौथं षटक चालू आहे, कारण आमचे गुणलेखक आमचे
टाइम कीपर या ठिकाणी शुभम कानमुरे अतिशय चांगली कामगिरी करताना बघायला मिळतात आपल्याला. त्याचप्रमाणे पंचांच्या भूमिकेमध्ये JP पॅनलचे जे तिन्ही पंच आलेले आहेत ते सुद्धा अतिशय दर्जेदार पंचांची भूमिका या ठिकाणी पार करताना दिसत आहेत. त्यामध्ये आपण बघतोय प्रामुख्याने आता फील्डवर आपण बघतो ऑनफील्ड अंपायर शेखर हिरगुडे आणि जतीन श्रुयाल भुयाल हे दोन्ही पंच बघतो कल्याणकडून. त्याचप्रमाणे थर्ड अंपायरच्या भूमिकेमध्ये साजिद खान यांना आपण बघतो या ठिकाणी मैदानामध्ये आमच्या टॉस बॉक्समध्ये थर्ड अंपायरच्या भूमिकेमध्ये या मॅचसाठी. बघूया चौथ्या षटकासाठी कोणाला पाचारण केले जातोय. पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी सौजन्य दांडेकरच्या हातामध्ये चेंडू सोपवला जातोय. पहिलं षटक अतिशय चांगल्या पद्धतीने त्याने हाताळलं होतं आणि आता या दुसऱ्या षटकाकडून तीच अपेक्षा असणार आहे. आशिष नाकवा आणि पंकज नाकवा यांची जोडी थोडासा ब्रेक लावण्याची गरज जवाबदारी ती असणार है सौजन्यवर. जरूर यहाँ पर 3 ओवर की समाप्ति के बाद स्कोर कार्ड पर 45 रन 15 के औसत से यहाँ पर इकोनॉमी रन रेट देखा जाए तो शानदार बल्लेबाजी दोनों बैटर. श्वेता भाभी के हीरो 9 सेकंड पर बैटर पंकज नाकवा और साइड पे अवनी भाभी के हीरो आशीष नाकवा. खुद संघ मालक कैप्टन लीडिंग ऑफ द फ्रंट ऐसा कहा जाता है, पर आज संघ मालक खुद अपनी जिम्मेदारी कंधे पर लेते हुए न कद बड़ा न पद बड़ा, जो मुसीबत में लड़ा वो सबसे बड़ा. या फिर आप संघ मालक हो, कप्तान हो या फिर रिप्रेझेंटेटिव्ह खिलाडी हो, क्या कहना चाहोगे विकास सर ये दोनों बैटर के बारे में? गेल्या वर्षी आपण बघितलं ना तर त्या मॅचमध्ये पंकज लवकर बाद झाला होता आणि संघाची जबाबदारी आशिषवर आली होती आणि आशिषने तो एक षटकार ठोकला. अविस्मरणीय असा षटकार होता आणि आपल्या संघाला जिंकून दिलं होतं. आता पुन्हा एकदा सामना करणाऱ्या सौजन्यासाठी सौजन्याने 7 धावा खर्च केल्या होत्या पहिल्या षटकात. पुढचं षटक चांगला चेंडू होता. ऑफस्टंप पिचिंग बॅटची कडा घेतली यष्टिरक्षकाच्या हातात चेंडू फलंदाज बाद. और विकास सर अगर देखा जाए तो खुद की स्पोर्ट्समैनशिप दी. उन्होंने खुद ने कहा कि मैं आउट हूं. ऑफिशियल अंपायर के डिसीजन से पहले उन्होंने क्रीज को छोड़ा और अपनी उंगली आसमान की तरफ की. ये ऐसे गॉड क्रिकेट के सम्मान्य सर सचिन रमेश तेंदुलकर अक्सर ऑफिशियल अंपायरों का रिस्पेक्ट करते थे. टेक रिस्पेक्ट गिव रिस्पेक्ट. यस, अगर आपको अगर इस पर रिस्पेक्ट सर पसंद आया होगा तो जरूर तालियां बजाएं. सभी दर्शकों से गुजारिश है कि आशीष नाकवा के लिए तालियां बजाएं. तुला तो सामना माहीत असेल कदाचित, तर तू मॅच बघितला असेल. मॅकग्राथचा तो षटक गोलंदाजी करत होता. सचिन तेंडुलकर पुलचा फटका मारत होता आणि चेंडू खांद्यावर लागला होता. अपील जोरदार केलं होतं पंचांनी. ते फलंदाजाला बाद ठरवलं होतं त्यावेळेला. पण सचिन तेंडुलकर बाहेर चालले होते, परंतु थर्ड अंपायर बघितला गेला. थर्ड अंपायरने दाखवलं की चेंडू खांद्याला लागलेला आहे. पुन्हा त्याला बोलवलं, परंतु पॉन्टिंगचं स्पोर्ट्समन स्पिरिट आहे किंवा नाही हे तुम्ही बघितलं असाल. त्यावेळेला पॉन्टिंग पंचांसोबत भांडायला गेला होता की का घेतलं होतं. आणि आणखी एक स्पोर्ट्समन स्पिरिट नसलेला भाग पॉन्टिंगकडून असते, ऑस्ट्रेलियन खेळाडूंकडून दिसून आला होता. तो म्हणजे सौरभ गांगुलीचा झेल त्या ठिकाणी स्ट्रीपमध्ये टिपला गेला होता, परंतु तो झेल टिपल्यानंतर पुन्हा ग्राउंडेड झाला होता. परंतु सचिन त्या पॉन्टिंगने सांगितलं आऊट आहे, मी सांगतोय. मायकल क्लार्क होता त्या ठिकाणी, परंतु तो नॉट आऊट असताना सुद्धा त्याला बाद दिलं होतं. असे जे स्पोर्ट्समन स्पिरिट आहे ना ते नसलेले खेळाडू म्हणजे ऑस्ट्रेलिया. चलो मैदानाकडे फिरसे. चांगला चेंडू होता. अतिशय सौजन्याचं खरोखर कौतुक करावं लागेल. मागच्या 2 षटकांमध्ये खराब गोलंदाजी झाल्यानंतर या ठिकाणी सौजन्याने चांगलं कमबॅक करून दिलेलं आहे. पहिल्या चेंडूवर आशिषला माघारी पाठवलेलं आहे. दुसऱ्या चेंडूवर सिंगल्स घेतलेले नवीन आलेला फलंदाज किरण हारे यातोय फलंदाजीला 1 धाव काढतोय आणि आपल्या साथीदाराला जो चांगला फलंदाजी करतोय त्याला पुन्हा एकदा स्ट्राईकवर आणतोय. पंकज पुन्हा एकदा या ठिकाणी स्ट्राईकवर येताना दिसतोय आपल्याला. सौजन्य आणि पंकज यांच्यातील जे द्वंद्व आहे ना ते बघायला अतिशय चांगली रोमांचकता निर्माण होणार, यात कोणतीही शंका नाही आहे. पहिल्याच्या षटकामध्ये सौजन्याने विजय प्राप्त केला होता, परंतु या वेळेला पंकज मात्र चांगल्या पद्धतीने हाफ व्हॉलीवर चेंडूला घेतोय. लॉंग ऑन सीमा रेषाच्या पलीकडे मारतोय. अतिशय दर्जेदार अतिशय अप्रतिम असा हा मॅग्निफिसंट शॉट षटकार. जरूर श्वेता भाभी के हीरो आज इस मैदान पर आग लगाते हुए 3 चौवे की हैट्रिक लगाई और इस बार फुल टॉस गई थी, उसको फुल टोल वसूल किया और मैदान पर कहते हुए आई एम द बॉस और बॉस फाइटर टीम के खिलाड़ी है, नाम है पंकज नाकवा.
इस बार देखिए फिर से एक बार हवा में खेलने की कोशिश, शॉट थर्ड मैन की दिशा में, फील्डर है जर्सी नंबर 18 परिधान किए हुए तेजस। जब तक फील्ड करेंगे तब तक कोई रन की गुंजाइश नहीं, डॉट गेम की मोहर यहां पर लगती हुई। स्कोर रुका हुआ स्कोर कार्ड पर हमारे गुण लेखक शुभम कानमोरे सर बतलाते हुए 52 रन, 52 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. मी म्हटलं होतं की द्वंद्व बघायला चांगला मजा येते आणि अगोदरच्या चेंडूवर षटकार लागल्यावर चांगलं कमबॅक सुद्धा केलंय, परंतु पुढचा चेंडू खराब टाकतोय, पुरेपूर समाचार घेतोय, चेंडू जातोय डीप डीप मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये, सीमा रेषा पार, आणखी एक अप्रतिम असा षटकार. हीरो पंकज नाखवा के बारे में अगर कहा जाए सर तो 13 गेंदों का सामना किया और नॉट आउट 33 रनों की पारी है, जिसमें 3 छक्के और 3 चौवों का समावेश यहां पर हमने देखा है. क्या शानदार बल्लेबाजी. मैच बॉल आया है आशीष सर. जरूर इस चौवे के साथ छक्के के साथ स्कोर जा पहुंचा है 58. शानदार बल्लेबाजी, तोड़फोड़ बल्लेबाजी. 13 गेंदों का सामना करते हुए विकास सर, नॉट आउट 33 रनों का योगदान है. अतिशय चांगली फलंदाजी बघायला मिळालेली आहे ती पंकजकडून. चांगले 3 षटकार 3 चौकारांच्या साहाय्याने अद्यापर्यंत 33 धावांवर नॉट आऊट आहे आणि जोपर्यंत तो मैदानात राहील तोपर्यंत धावांचा फ्लो असाच वाढत राहणार आहे. सौजन्य पुढचा चेंडू, ओव्हर पिच डिलिव्हरी आणि अप्रतिम असा, इट्स अ ह्यूज अँड हँडसम शॉट, षटकार. बघायला मिळते अप्रतिम बॅटिंगचं एक नजाकत त्याच्या फलंदाजीमध्ये आहे. टायमिंग संपलेला आहे सर. यस, फिल्डिंग रिस्ट्रिक्शन आपण वापरू शकता तो नियम पेनलाइजचा. नाही 1 मिनिट, 24 सेकंद अजून बाकी आहेत, त्याच्यामुळे फिल्डिंग रिस्ट्रिक्शन होत नाही आहे. ओव्हर चालू व्हायला पाहिजे असते. यस, 4थं षटक संपून 5वं षटक चालू होणं गरजेचं असते, त्याच्यामुळे टायमिंग इज ओव्हर. आपण बघतो अप्रतिम अशी फलंदाजी केली, नजाकत भरे स्ट्रोक बघायला मिळाले. फटक्यांमध्ये नुसतं ताकद नव्हती तर त्यामध्ये नजाकत सुद्धा होती. पंकज 39 धावांवर खेळतोय, अद्यापपर्यंत मैदानात स्थिर आहे आणि धावसंख्या किती झाली तर तब्बल 64 धावा, जी पहिल्या मॅचमध्ये सुद्धा पहिल्या इनिंगमध्ये बघितली ना तर 4 षटकांमध्ये 64 धावा होती आणि 5 षटकांमध्ये 74 धावा झाल्या होत्या. शेवटच्या षटकात 10 धावा. आता मात्र किती धावा होतात? शेवटचं षटक कोणाच्या हातामध्ये सोपवलंय? गोलंदाजीसाठी कोण गोलंदाजीला येतोय? जनार्दन नाकवा. गोलंदाजीसाठी स्वतः कर्णधाराचा स्वतः संघ मालक जनार्दन नाकवा गोलंदाजीसाठी येतात. एक संघ मालक आपण बघतो यष्टीरक्षणाच्या भूमिकेत सुद्धा आहेत. अतिशय चांगलं एक अनुभव असा. बघूया जनार्दन नाकवा कशा पद्धतीने 40-40 लकी नंबर त्यांचा 40-40, गाडी नंबर सुद्धा 40-40चा आहे. बघूया कशा पद्धतीने आपल्या अनुभवाचा फायदा आपल्या संघाला करून देतात का. घरचा संघ आहे, समोर संघ बघितला तर बॉस फायटरचा संघ सुद्धा आहे. जावई विरुद्ध सासरे असं द्वंद्व बघायला मिळणार आहे आपल्याला. शेवटचं षटक, 6 चेंडूंचा खेळ येणं बाकी, 64 धावा धावफलकावर. यस, 4 ओवर की समाप्ति के बाद 64 रन आखिरी ओवर लेकर आते हुए खुद संघ मालक हम देख रहे हैं टीम प्रतिस्पोर्ट साखर के सम्मान्य जनार्दन जी नाकवा. और लास्ट ईयर सर हमने देखा था ऐसा ही मैच, आपने कहा अभी विश्लेषण किया था कि सासरे विरुद्ध जावई, और वो मैच फिर से एक बार अपने आंखों को यहाँ पर दिखता हुआ. गेंदबाजी मोर्चे को संभालेंगे जनार्दन नाकवा. अपने ओर की पहली गेंद, फुल टॉस गेंद, मिड विकेट बाउंड्री लाइन के पार. इस बार आओ देखा नाताओ, किरण हारे के बल्ले से आता हुआ आखिरी ओवर में तड़ाकेदार षटकार. डीजे मैदानात एकदा उतरलो ना की सगळी नाती गोती इथे समाप्त होतात. आम्ही सुद्धा तशाच पद्धतीने भाऊ भावाला ओळखत नसतो. आम्ही क्रिकेट म्हणजे क्रिकेटच असते. यस, फिर से एक बार देखिए प्लमेल भी करने का प्रयास, आगे आकर खेलना चाहते थे किरण हारे, कम बैक किया है. जनार्दन हाले के पास भी
यहाँ पर बल्ले का भारी सिरा, यह सिटीज ऑफिशियल अंपायर का इशारा, 1 रन डिक्लेयर। जरूर यहाँ पर बल्ले से आते हुए जब कवर पॉइंट की दिशा में खेलने का प्रयास, 1 रन के साथ स्कोर पे बढ़ोतरी, स्कोर जहां पहुंचा है 71 रन 71। आज की इनिंग में अगर देखा जाए सर तो हाईएस्ट स्कोर 74 रन था, 75 का टारगेट, क्या उससे ज्यादा छलांग लगाएगी बॉस फाइटर साखर टीम? बघूया, परंतु पंकज आपल्या समोर खेळणाऱ्या गोलंदाजाचं कसं स्वागत करतोय. चांगला चेंडू, बॅटची कडा घेतली होती, फलंदाज बाद. बॉडी खेळण्याचा प्रयत्न केला, शरीरापासून दूर चेंडू टाकला होता, जागेवरून मारण्याचा प्रयत्न केला, बॅटची कडा घेतली, कारण लगेच पाठवा. जनार्दनचा तो चेंडू ऑफस्टम्पच्या बाहेरून थोडासा आतमध्ये आला, बॅटची कडा घेतली. आणि दत्ताचं सुद्धा ॲथलेटिक्सचं सुद्धा खरोखर दत्ता नाखवांचं कौतुक करावं लागेल. अतिशय चांगल्या चपलाईने चेंडूवरील नजर स्थिर ठेवून अतिशय चांगल्या चपला. यश, आपण गार्डन मध्ये आहात, लवकर मॅच संपवायचे, स्पीड अप करा. बॅटर तुमचा आतमध्ये गेला तरी तुम्ही 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये शिरत नाहीये. तुम्हाला माहिती आहे बॅटर जेव्हा आउट होतोय 30 यार्ड सर्कलच्या बाहेर तो पडायच्या आधी तुम्हाला इन करायचंय. यानंतर कोणत्याही प्रकारची सबब ऐकली जाणार नाहीये. जो फलंदाज 30 यार्ड सर्कलच्या बाहेर निघाला तर नक्कीच एक फलंदाज बाद दिला जाईल याची नोंद घ्या. त्यामुळे शिस्तीचं पालन करा विकास सर. यस, अतिशय चांगली गोलंदाजी या ठिकाणी जनार्दनकडून. पहिल्या चेंडूवर षटकार लगावल्यानंतर नंतरच्या 2 चेंडूवर चांगलं कमबॅक करतोय, 71 धावांवर रोखून ठेवतोय. नवोदित फलंदाज वंश आडविलकर फलंदाजीसाठी येतोय, डावखुरा फलंदाज आहे हा वंश. बघूया कशा पद्धतीने सामोरा जातोय, कारण नॅचरल इनस्विंग पद्धतीचा हा गोलंदाज जनार्दन नाखवा चांगल्या पद्धतीची गोलंदाजी करतोय. आणि डावखुरा फलंदाजाला त्याच्या चेंडू म्हणजे लेग ब्रेक पद्धतीची चेंडू असणार आहेत. क्षेत्ररक्षण बघा कशा पद्धतीने आक्रमकता दिसते. ऑफसाईडला क्षेत्ररक्षक 3 क्षेत्ररक्षक 4 क्षेत्ररक्षक ऑफसाईडला सर्कलमध्ये आहेत. फाईन लेगला 5वा क्षेत्ररक्षक सर्कलमध्ये आहे, शॉर्ट फाईन लेग. चांगला चेंडू, पुन्हा एकदा बॅटची कडा घेतली, पॅडवर आदळला. सिंगलपेक्षा जास्त धावा मिळणार नाही आहेत. स्ट्राईक रोटेट केल्या जाते. धावसंख्येत 1ची वाढ, 72 धावा धावफलकावर आहेत. शेवटचे 2 चेंडू येणं बाकी आहे. या षटकांमधील या इनिंग्समधील शेवटचे 2 चेंडू येणं बाकी आहे. याच्या नंतरचा सामना आपण विनर्समधला खेळणार आहात, त्याच्यामुळे नाणेफेकची काही आवश्यकता नाही आहे. नंतर आपण आवश्यकता बघू आपण कशा पद्धतीने आयोजक ठरवतील त्या पद्धतीने. यस, ती 4 चेंडू झालेले आहेत. धावसंख्या धावफलकावर आहे 72 धावा, 72 रन्स ऑन द स्कोर बुक. अप्रतिम असं या ठिकाणी खेळाचं प्रदर्शन या ठिकाणी सर्व संघांकडून होताना दिसते. आणि त्यासाठी हे मैदान, ही खेळपट्टी, काय बात आहे. एवढा मोठा प्लॅटफॉर्म मिळतो या येथील खेळाडूंना खेळण्यासाठी. आम्हाला मात्र मैदानाची धुंडोरे साजना अशा प्रकारे मैदानं शोधावी लागतात टुर्नामेंट्स आयोजन करण्यासाठी सुद्धा. सर्वात मोठा गाव आमचा थळ, सर्वात मोठी पंचायत आहे, परंतु मैदानाची आता मात्र एक आमदार साहेबांनी एक सुसज्ज मैदान असं तलवार मैदानाची उपस्थिती दाखवली, त्याच्यामुळे एक मोठी स्पर्धा पार पडली होती. बघूया भविष्यात आणखी सुद्धा. परंतु चांगला या ठिकाणी ऑन द राईज येऊन खेळण्याचा प्रयत्न, डबल स्टेप येतोय, चेंडू जातोय डीप एक्स्ट्रा कव्हर रिजनमध्ये, पंचांचा इशारा येतोय. इट्स अ फॅन्टॅस्टिक शॉट. षटकार तोपर्यंत थर्ड अंपायरचा या ठिकाणी इशारा येतोय, चौकार आहे की षटकार बघण्यासाठी. तोपर्यंत डीजे आपलं काम चालू ठेवा. डीजे चालू ठेव तोपर्यंत गाणं. डीजे वाजव. चौकाराची या ठिकाणी पुन्हा एकदा इशारा करण्यात येतोय. 1 बाउन्स सीमारेषेच्या पलीकडे गेला होता. शेवटचा चेंडू, चांगला चेंडू होता. पुन्हा एकदा ऑन द राईज घेऊन खेळण्याचा प्रयत्न केला गेला, परंतु खरोखर अतिशय चांगली गोलंदाजी या ठिकाणी जनार्दन नाखवा यांच्याकडून बघायला मिळालेली आहे. अप्रतिम एक अनुभव कशा पद्धतीचा असतो तशा पद्धतीची ही गोलंदाजी बघायला मिळालेली आहे. आणि ह्या षटकाची समाप्ती होते. धावसंख्या आहे 76 धावा, 77 धावांचं लक्ष्य आहे. कशा पद्धतीने पार पडलं जाईल हे सांगण्यासाठी आम्ही कपिलपडे घेऊन चलतोय समालोचनासाठी. तोपर्यंत ऐकू एक सुमधुर संगीत. 76 आणि जिंकण्यासाठी 77, 77 ऑन द टारगेट जरूर यहाँ पर सेव किया है.
पुन्हा एकदा अक्षी साखर प्रीमियर लीग 2025 पर्व चौथे मध्ये जमलेल्या सर्व खेळाडूंचं, सर्व मान्यवरांचं, सर्व ग्रामस्थांचं मनपूर्वक स्वागत करतोय. अगदी सुसज्ज असं मैदान आहे, कारण ज्या पद्धतीने ऑक्शनला आम्ही गेलो होतो, ऑक्शनला गेलेला असताना 255 प्लेयर होते, थोडेसे एक्स्ट्रा सुद्धा जॉईन झाले होते, पण 2 राऊंडमध्ये फार मजा आली होती ऑक्शनला, सर्वांना माहीत आहे. अगदी उल्लेशजी नाखवा यांना सुद्धा सोल्ड करण्यासाठी 5500 पॉईंट्स ठेवायला लागले होते. सो फार इंटरेस्टिंग गोष्ट होत्या. त्यानंतर जे स्पॉन्सर होते त्यावर सुद्धा वेगवेगळे संघ बोली लावत होते. तो सुद्धा एक मजेशीर किस्सा होता त्या ऑक्शनमधला. आणि आज आपण पाहतोय या स्पर्धेचा अक्षी साखर प्रीमियर लीग पर्व चौथेमधील हा पहिला दिवस आहे. आणि या पहिल्या दिवसामध्ये खूप दिमागदार पद्धतीने उद्घाटन सोहळा संपन्न झाला. बघा, नागाव ग्रामपंचायतीचे सरपंच आले, अक्षी साखर पंचायतीचे सरपंच आले, सदस्य आले, माजी सर्व जे खेळाडू आहेत, त्यानंतर सरपंच, सदस्य सर्व जॉईन झाले. संघमालक होते, जे या विभागातील उद्योजक आहेत, ते सर्व या उद्घाटन सोहळ्या प्रसंगी उपस्थित होते. पहिल्या सामन्यामध्ये 41 धावा करणारा प्रशांत पाटील ठरला मॅन ऑफ द मॅच. या दुसऱ्या मॅचमध्ये बघा, दुसऱ्या मॅचमध्ये पंकजचा संघ टॉस हरला होता, बॉस फायटर, आणि प्रथम फलंदाजी करायची होती. आणि पंकजने सांगितलं होतं की ज्या पद्धतीने प्रेझेंटेशन बॉक्समध्ये तो आला, आणि पंकज खूप माईकवर चांगला बोलतो हे मला माहीत होतं, त्याला प्रश्न जरूर विचारला की ही संपूर्ण स्पर्धा आणि आयोजनाबद्दल काय सांगशील. तर आयोजनाबद्दल न बोलता त्याने लगेच सांगितलं की मागील 3 सीझन अक्षी साखरगाव या ठिकाणी या स्पर्धेचं आयोजन करत होता, त्यामुळे दुसऱ्यांना संधी मिळावी यासाठी आम्ही नागाव आणि नवेदर बेली या गावांना आम्ही संधी दिली, आणि आम्हाला सुद्धा करता आलं नाही, याच्यापेक्षा चांगलं आयोजन यांनी करून दाखवलं. सो त्यांनी आयोजकांचं त्यांना या ठिकाणी सन्मान केला, त्यांना कॉंग्रॅच्युलेट केलं. हे फार महत्त्वाचं आहे. आता ही दुसरी मॅच आहे. या दुसऱ्या मॅचमध्ये आमचे स्कोरर सांगतायत की 77 धावांची नितांत आवश्यकता असणार आहे. निर्धारित 20 मिनिटांमध्ये तुम्हाला 4 शतकं ही हाताळायची आहेत. 20 मिनिटांच्या आधी, 20 मिनिटांच्या नंतर नाही. सो क्लिअर आहे. आता हे 77 धावांचं आव्हान आहे. 5 ओव्हर 77 धावा की 30 चेंडू 77 धावा. आमच्यासोबत मायक्रोफोनवर विकासदादा साखरकर, एक लेजेंडरी क्रिकेटर, अगदी पोलीस दलामध्ये कार्यरत आहेत, आणि अगदी सुंदर समालोचन त्यांचे अगदी ऐकण्यासाठी सर्व रसिक प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत असतात, असे विकासदादा साखरकर. त्यानंतर अगदी शेरो शायरीचे बादशाह इम्रानजी बुखारी आमच्यासोबत जॉईंट आहेत कॉमेंट्री बॉक्समध्ये आजच्या दिवसामध्ये. त्यांचंसुद्धा मी मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. त्याचबरोबरीने शुभम, जो की उत्कृष्ट स्कोरिंगची भूमिका बजावतोय, त्याचासुद्धा मी मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. AK स्पोर्ट्स लाईव्हचं कौतुक करायलाच लागेल, कारण या तळपत्या उन्हामध्ये 3 कॅमेराद्वारे ही संपूर्ण स्पर्धा या ठिकाणी लाईव्ह प्रक्षेपित करण्याचं ते काम करत आहेत. त्यांचासुद्धा मनपूर्वक मी आभार व्यक्त करतोय. अगदी सावलीचा आडोसा घेऊन बसलेले सर्व प्रेक्षक आहेत ना, त्यांचंसुद्धा मी मनपूर्वक स्वागत करते. गुरुवारचा दिवस आहे, कदाचित उपासाचा दिवस आहे. सो थोडासा एनर्जी कमी पाहायला मिळणार आहे, यात मात्र शंका नाही आहे. उद्घाटनीय दिवस आहे, त्यामुळे स्पर्धा थोडीशी उशिराने चालू झाली, त्यामुळे उद्याच्या दिवसामध्ये अगदी वेळेमध्ये स्पर्धा चालू होणार आहे. त्यामुळे याची खबरदारी जे संघ खेळणार आहे, जे खेळाडू खेळणार आहेत, त्यांनी घ्यायची आहे. आता हे 77 धावांचं टार्गेट आहे. बघा, एका बाजूला प्रदीप स्पोर्ट्स साखर आता फलंदाजी करण्यासाठी पाहायला मिळणार आहे. टॉस जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण निवडलं, घेतलेला निर्णय त्यांच्या अंगलठी आलाय की काय हेच पहिल्या सत्रामध्ये पाहायला मिळालं. परंतु अजूनही पिक्चर बाकी आहे. पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त, असंच म्हणत दुसऱ्या सत्राची सुरुवात होणार आहे. बॉस फायटर साखर संघ आता या 77 धावा वाचवणार की 77 धावा बनवण्यात प्रदीप स्पोर्ट्स साखर संघाला यश प्राप्त होणार, हे पाहावं लागेल. जमलेल्या खेळाडूंच्या माहितीसाठी मॅच नंबर 2 चालू आहे. 2 क्रमांकाची मॅच चालू आहे, दुसरी मॅच चालू आहे. आता पाहूयात. बॉस फायटर संघाला मी विनंती करतोय की लगेचच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. अगदी 1:15 वाजून गेलेले आहेत, म्हणजे 1:50 झालेले आहेत. सो पंकज जाधव आणि बॉस फायटर संघ याची खबरदारी तुम्ही घ्याल, याची नोंद तुम्ही घ्यायची आहे, कारण 6 मॅचेस आहेत आणि ही दुसरीच मॅच चालू आहे. आता 2 वाजत आलेले आहेत, ही मॅच संपायला अगदी 2:30 सुद्धा वाचू शकतो. सो टाईम फार महत्त्वाचा असणार आहे. आपल्याला सर्वच्या सर्व मॅचेस या उजेडामध्ये खेळवायचे आहेत. बाड लाईटचा धोका कोणाला द्यायचा नाही आहे, याची नोंद घ्यायची आहे. AK स्पोर्ट्सच्या माध्यमातून ही संपूर्ण अक्षी साखर प्रीमियर लीग आपण लाईव्ह प्रक्षेपित करतोय. बघा, या चॅनलवर तुम्ही जा, या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. आपल्या अलिबागकराचं चॅनल आहे आणि हे चॅनलला या ठिकाणी तुम्ही नक्कीच सन्मान द्याल आणि या चॅनलवर भरभरून प्रेम कराल अशी आम्ही अपेक्षा करतोय. पुन्हा एकदा
मॅचकडे वळतोय. सेकंड इनिंग दुसऱ्या सत्रामध्ये आपण आहोत. 77 गोलंदाजी मार्कवर गोलंदाजी करण्यासाठी अजिंक्य बुरांडे, फलंदाजीसाठी स्वतः संघनायक सौजन्य दांडेकर आणि अरुण बुरांडे अशी जोडी मैदानामध्ये दाखल आहे. पंचांकडून ग्रीन सिग्नल आलाय. 30 चेंडूंमध्ये 77 धावांची आवश्यकता आहे. आता पाहूयात पंकजने जबाबदारी अजिंक्य बुरांडेला दिले. राईट हँड राऊंड विकेटने पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये हा पहिला चेंडू. यावेळी स्तंभ टू स्तंभ बॉल सरळ 38 सर्कलच्या बाहेर खेळण्याचा प्रयत्न केला होता. प्रवाहाच्या विरुद्ध दिशेला स्ट्रोक खेळला होता, परंतु अगदी चाणाक्ष होते दोनही फलंदाज. त्यांनी अगदी ज्या पद्धतीने इशारे त्यांच्या दोघांमध्ये झाले ना, तिथे मात्र 2 धावा पूर्ण केल्यात. एक संधी होती, रिस्क घेतले. रनआउट. ओके, इट्स अ क्लिअर रिव्ह्यू फॉर रनआउट. आमची टेक्निकल टीम इथे चेक करणार आहे की रनआउट आहे की नाही, पण एक धाव पूर्ण झालेली आहे. सौजन्यने सरळ बॅटने स्ट्रोक खेळला. स्तंभ टू स्तंभ गोलंदाजी झाली होती आणि या स्तंभ टू स्तंभ गोलंदाजीवर अगदी हळूवारपणे 38 सर्कल पार करण्याचा प्रयत्न केला, परंतु वारा आडवा आला आणि आडवा आल्यामुळे काय झालंय, रनआउटचा रिव्ह्यू घेतलेला आहे. सो चेक केलं जाते की काय घडलंय मैदानामध्ये. पण पहिला चेंडू खूप चांगल्या पद्धतीने खेळलाय. आक्रमक पवित्रा अप्लाय करण्याचा प्रयत्न किंवा वापरण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला. फिल्डिंगची रचना जर तुम्ही 38 सर्कलमध्ये पाहिलीत, राईट हँडेड बॅट्समनसाठी शॉर्ट थर्डमॅन आहे, शॉर्ट फाईन लेग आहे, त्यानंतर शॉर्ट बॅकवर्ड पॉईंट आहे, त्यानंतर शॉर्ट कव्हर पॉईंट आहे, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर आहे, त्यानंतर वायडिश मिड ऑफ आहे, त्यानंतर मिड ऑन आहे, त्यानंतर मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या मध्ये क्षेत्ररक्षक होता. आता क्रुशल डिसिजन आहे. असं वाटलं नव्हतं की एवढा क्रुशल डिसिजन असेल. सो आमची टेक्निकल टीम, आमचे पंच या ठिकाणी चेक करतायत की काय घडलंय मैदानामध्ये. सो हृदयाचे ठोके वाढवणारा हा प्रसंग अर्थातच फलंदाजी करणारा प्रदीप स्पोर्ट्स साखर संघाला असेल सुद्धा. सो टेन्शन नॉट आउट आहे. बॅट ग्राउंडेड होती, अगदी मोक्याच्या क्षणाला बॅट ग्राउंडेड झाली, त्यामुळे थोडक्यात फलंदाज वाचलेले आहेत. अरुण बुरांडे पहिल्या चेंडूवर 2 धावा आलेल्या आहेत. अजिंक्य बुरांडे गोलंदाजी मार्कवर आहेत. राईट हँड राऊंड विकेटने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. स्वतः संघ मालक पहा विकेटच्या बिहाइंड विकेट किपिंगच्या भूमिकेत. यावेळचा बॉल आडव्या बॅटने शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न विकेट किपरकडून चुकी झाली आहे. त्यानंतर शॉर्ट थर्डमॅनला क्षेत्ररक्षक होता, त्यांनी प्रोटेक्ट केलं, बॉलला थांबवलं, रोखलंय. तोपर्यंत ही 22ची धाव स्कोर कार्डमध्ये ॲड केली जाणार. बॅटला लागले. अगदी पंचांकडून एक सूचना केली जाते गोलंदाजाला की तुम्ही बॉल टाकताय, आमच्या समोर येत आहे, त्यामुळे जो काही डिसिजन असेल तो आम्हाला सांगता येत नाही आहे. सो एक वॉर्निंग दिली जाते. आता स्ट्राईक रोटेट झाले. अरुण बुरांडे अजिंक्य बुरांडे यांचा सामना करण्यासाठी सज्ज झालेले आहेत. आता फिल्डिंगची रचना चेंज केलेली आहे. डीप मिड विकेटला एक क्षेत्ररक्षक आहे आणि डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहे. सो स्टंप टू स्टंप गोलंदाजी पुन्हा एकदा. फुल टॉस बॉल का टाकला, याचं उत्तर मिडविकेट सीमारेषेच्या बाहेर दिलं गेलंय. पहिल्याच चेंडूवर अरुण बुरांडे खोलतायत हात, मिळालेल्या संधीचं देतात. इथे प्रतिउत्तर दिलंय. 6 धावांचा हा मोठा पल्ला गाठलेला आहे. षटकार. वसूल केलाय आणि अशा पद्धतीच्या फटक्यांची नितांत आवश्यकता होती. पुनश्च एकदा गोलंदाजीसाठी गोलंदाज अजिंक्य तयार झालेले आहेत अरुणसाठी. यावेळचा बॉल पहा, परफ्यूम डिलिव्हरी. अगदी प्रतिउत्तर कशा पद्धतीचं असावं तर अशा पद्धतीचं असावं. आपटलाय बॉल, अगदी जोरकश आदळलाय. गुडलेन स्पॉटवरून या ठिकाणी हाईटचा फायदा झाला गोलंदाजाला आणि तिथे मात्र निर्धाव चेंडू, डॉट चेंडू, बिंदी गेंद की समाप्ती असंच पाहायला मिळालेलं आहे. तोपर्यंत स्कोरकार्डवर जर धावा पाहिल्या ना तर आतापर्यंत 9 धावा पाहायला मिळतात. पुढे सरसावून हा चेंडू मारण्याचा प्रयत्न केला होता. पंच कोणतीही हालचाल करत नाहीयेत. पुनश्च एकदा हरिओम म्हणत गोलंदाजाने हा चेंडू सुद्धा पूर्ण केलेला आहे. फुलटॉस बॉल गेलाय, पण तदनंतरच्या काळामध्ये पंकज नाखवा जवळ आलाय, कानमंत्र दिलाय आणि हा कानमंत्र फायदेशीर साबित होतोय गोलंदाज अजिंक्य बुरांडेला. आणि त्याच दरम्यान फलंदाजी करणारा अरुण बुरांडे इथे थोडासा बुचकाळ्यात पडलाय. पहिल्या चेंडूवर षटकार जरूर लगावला, परंतु तदनंतरच्या काळामध्ये 2 चेंडू डॉट खेळले. मग मागील
तो षटकार ठोकला होता त्याला काहीही अर्थ उरत नाहीये. गोलंदाजी खूप चांगली होते. 9 धावा स्कोर कार्डवर. पुढे सरसावून बॉल मारलाय, गॅपमध्ये खेळलाय, क्षेत्ररक्षक चेंडूचा पिछा करतायत, चेंडूला पायाने अडवण्याच्या नादामध्ये स्वतः जमिनीच्या वर पडलेत, चेंडू गेलाय सीमारेषेच्या पार, चौकार. शुभश्च शीघ्रम. चांगली सुरुवातीची नितांत आवश्यकता होती. शेवटचा बॉल टाकला होता, एक्स्ट्रा कव्हर रिजनमध्ये बॉल धावत होता, क्षेत्ररक्षक होते तिथेच चेंडूच्या जवळ, पायाने बॉल अडवण्याचा प्रयत्न का केला, या काचं उत्तर अगदी देवाला सुद्धा मिळालेलं नाही आहे. कारण जर आणि तरच्या गोष्टींना क्रिकेटमध्ये जसा थारा नसतो तसा जर आणि तर शिवाय क्रिकेट नसतं. परंतु पहिल्या षटकाची शुभम समाप्ती झालेली आहे. बिनबाद 13 धावसंख्या. एक चांगली सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. एक षटकार, एक चौकार. परंतु गोलंदाजाचं सुद्धा कौतुक करेन, चांगल्या पद्धतीची गोलंदाजी त्याने हँडल केलेली आहे. आता गोलंदाजी मार्कवर वेगळा अँडने गोलंदाजी करण्यासाठी स्वतः पंकज नाखवा संघनायक गोलंदाजी मार्कवर आलाय. अगदी अक्षी साखर प्रीमियर लीग आणि मागील 3 वर्षापासून या स्पर्धेशी जोडलेला आहे मी. आणि खरोखरच या स्पर्धेमध्ये एका एंडने खेळ चालायचा, पण यावर्षी निर्णय घेतला आहे आयोजन कमिटीने की 2 एंडने, बोथ एंडने खेळ करायचा. आणि तसंच काहीतरी चित्र पाहायला मिळते. बाउंड्री लाईन थोडीशी आतमध्ये घेतलेली आहे, जणू काही 55 ते 60 मीटरची बाउंड्री लाईन आहे. विकेट पाहिली तर अगदी हार्ड विकेट आहे आणि हीच विकेट साखर चॅम्पियन ट्रॉफीसाठी सुद्धा वापरली जाणार आहे सुद्धा. तरी ही विकेट अगदी पोषक आहे दोनही खेळाडूंसाठी, म्हणजे फलंदाज आणि गोलंदाजांसाठी सुद्धा. यावेळी अलॉंग द कार्पेट वायडिश लॉंगन काऊ कॉर्नरला क्षेत्ररक्षक आहेत. आता हे पॉवर प्लेचं दुसरी ओव्हर आहे, शेवटची ओव्हर आहे, त्यामुळे 3 फिल्डर 38 सर्कलच्या बाहेर पाहायला मिळतात. पंकज नाखवा अलिबाग तालुक्यामध्ये जेवढ्या लीग झाल्यात तेवढ्या लीगमध्ये सिलेक्ट झालेला खेळाडू आहे. या साखर गावातील हर हुन्नर खेळाडू आहे, त्यामुळे त्याला या क्रिकेटच्या खेळाची जाण चांगल्या पद्धतीची आहे. 3 फिल्डर 38 सर्कलच्या बाहेर आहेत. पाहूया काय घडते. रिव्हर्स स्वीपचा फटका लगावायचा होता, फलंदाज तिथे बुचकाळ्यात पडले, डायरेक्ट हिटचा प्रयत्न झाला होता, पंकज नाखवाने स्वतःला थांबवलं होतं, परंतु क्षेत्ररक्षकाने काय केलंय, हा नो बॉल. तिथे थ्रो फेकला, क्षेत्ररक्षक आले होते चेंडूच्या खाली, नशिबाची मिळाली साथ फलंदाजी करणाऱ्या संघाला. नो +4 = 5. आलाय पंजा. थँक्यू सो मच. अगदी आमचे डीजे मास्टर बघा काय सांगतायत. पाहुणे जेवलात काय, तर क्षेत्ररक्षकाला सुद्धा हा प्रश्न विचारला गेला असेल कदाचित की हा नो बॉल आहे आणि नो बॉलवर मिळालेला हा चौकार, सो हा फ्री हिटचा बॉल असणार आहे. एव्हरी नो बॉल = फ्री हिट. उघडा डोळे पहा नीट. नेक्स्ट बॉल विल बी फॉर फ्री हिट. व्हॉट विल बी हॅपन ऑन दिस बॉल. पंकज नाखवाने अगदी आपली ताकद वापरली, परंतु फलंदाजाकडे सुद्धा ताकद आहे. ताकद वर्सेस ताकद, ताकद प्लस ताकद. आलाय एक मोठा स्ट्रोक, चेंडू सीमारेषा पार, चौकार. षटकार आलाय काऊ कॉर्नर बाउंड्री लाईनच्या बाहेर. इथे षटकार आलाय. आता प्रदीप स्पोर्ट्स साखर संघासाठी सुगीचे दिवस, चांगले दिवस आलेत की काय असंच म्हणूयात. बघा थ्रो फेकला, तिथे ढेंगा खालून बॉल फरार झाला बाउंड्री लाईनच्या दिशेला. तिथेच सामन्याचा मोमेंटम पूर्णतः चेंज झाला. ओव्हरपिच पद्धतीचा बॉल आहे. 20 मिनिटांमध्ये 4 ओव्हर हँडल करायचे आहेत. बॉल नवीन फेकायचा आहे. आयोजकांना मी विनंती करतोय तोपर्यंत धावांचा विचार केला तर स्कोर कार्ड जाऊन थांबलेला आहे ते 25 धावांवर. आतापर्यंत 2 षटकार आलेले आहेत, 1 चौकार आलेला आहे आणि नो बॉलचा 1 चौकार आलेला आहे. अशा पद्धतीचा हा धावफलक, मोठे स्ट्रोक आपण जर पाहिलेत तर. आता नवीन चेंडू मैदानामध्ये दाखल केला आहे. ज्या पद्धतीने आपण टॉस बॉक्समध्ये पाहिलं होतं की पंकज नाखवा वर्सेस सौजन्य दांडेकर, हे 2 बॅटल आपण पाहिलं होतं. तिथे पंकज नाखवाने सांगितलं की सौजन्य खूप चांगली फलंदाजी करतो, परंतु आम्ही त्याला हलक्यामध्ये घेणार नाही आहे, हलक्यात घ्यायचा प्रश्न येतच नाही आहे. पंकज नाखवा आता सौजन्याला थांबवेल कसं, हा मात्र प्रश्न मैदानामध्ये उपस्थित होत आहे. 25 धावा, जो मोमेंटम, जी धावसंख्या, जी धावगती अपेक्षित होती ती धावगती आतापर्यंत आलेली आहे. नो बॉलचा बॉल, त्यावर षटकार आलेला आहे.
यावेळचा स्टंप टू स्टंप, पुन्हा एकदा तीच दिशा, एका टप्प्यानिशी दुसऱ्या टप्प्यानिशी तिसऱ्या टप्प्यानिशी चेंडू पुन्हा एकदा हरिओम म्हणत जातोय सीमारेषा पार, येतोय बहारदार, असरदार, बेमिसाल, फंटास्टिक, फॅबुलस, फिनोमेनल चौकार. डीजे मास्टर गोलंदाजाला प्रश्न विचारतायत, ऐ ब्रदर कवर चाललास? गोलंदाज थोडेसे फरकटलेले आहेत. यावेळी बघा आउटसाइड ऑफ स्टंपला बॉल टाकलाय, पुन्हा एकदा बॉल मिड विकेट आणि लॉंग ऑनच्या वरून चेंडू सीमा रेषा पार, चेंडू जातोय फरार, बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार सो मच. क्षेत्र कोणतंही असू द्या, खेळ कोणताही असू द्या, कन्सिस्टन्सी इज इम्पॉर्टंट. तुमचा टप्पा, तुमची लाईन, तुमची दिशा ही फार आवश्यक आहे. इथे मात्र ओव्हरपिच पद्धतीचे बॉल टाकले गेलेत. तो टप्पा आता चेंज करावा लागतोय. बॉल पाठवायचा आहे मैदानामध्ये, बॉल हरवलेला आहे. पण आमचे शुभम स्कोरर सांगतायत की 35 धावा स्कोर कार्डवर आहेत, 77 धावांचं टार्गेट आहे आणि आतापर्यंत जिंकण्यासाठी टार्गेट किती असेल ही शंका कुशंका अगदी प्रदीप स्पोर्ट्स साखर संघाच्या खेप्यामध्ये दत्ता नाखवा यांना पडलेला प्रश्न जरूर असेल. त्याचं निरसन मी करेन. 20 चेंडूंमध्ये 42 धावांची आवश्यकता आहे. 20 बॉल 42 रन्स, 20 गेंदे 42 रनों की जरूरत. काय घडलंय, काय बिघडलंय हे आता शोधावं लागेल. झालेल्या चुका सुधाराव्या लागतील. नवीन बॉल फेका. अगदी बघा सौजन्य दांडेकर अगदी नावाला साजेशी अशी कामगिरी करते. दत्ता नाखवा यांनी अगदी चुन चुन के खिलाडी ये चुना है की सौजन्य दांडेकर कशा पद्धतीची फलंदाजी करू शकतो. तर आज तो प्रात्यक्षिक मैदानामध्ये दाखवतोय. बॉस फायटर संघाचे संघमालक आशिष नाखवा यांना प्रश्न पडलाय की आता करायचं तर काय करायचं, याला रोखायचं तर कसं रोखायचं. स्वतः संघनायक इथे धारातीर्थी पडलाय. टेन्शन आहे, दबाव आहे. 35 धावसंख्या स्कोर कार्डवर आहेत. निर्धारित 20 मिनिटांमध्ये 4 ओव्हर हँडल करायचे आहेत. 77 धावांचं टार्गेट असताना इथे जागा बनवून अगदी बॅकवर्ड पॉइंट आणि गली क्षेत्रामधून चेंडू कट करायचा होता. ज्याला क्रिकेटच्या परिभाषेमध्ये आपण स्क्वेअर कट म्हणतो ना, तशा पद्धतीचा स्ट्रोक. अगदी स्वतःला जागा बनवायची होती, जागा बनवली होती. बॅकफुटवर आले, अगदी विकेटपर्यंत आले होते आणि गॅपमध्ये स्ट्रोक खेळायचा होता, वेगळा स्ट्रोक खेळायचा होता. वेगळे पण करण्याच्या नादामध्ये डॉट चेंडू खेळलायत आणि इथे मात्र पुन्हा एकदा पंकज नाखवा कमबॅक करण्याच्या दिशेने. फिल्डिंगमध्ये वारंवार बदल होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. अगदी मिड विकेट रिजनमध्ये क्षेत्ररक्षक आहेत, त्यानंतर वाईडिश लॉंग ऑन काऊ कॉर्नर आहेत. अशा पद्धतीची फिल्डिंगची रचना ऑन साईडला आपण पाहायला मिळते. 38 सर्कलच्या बाहेर शॉर्ट थर्डमॅन आहे, गली आहे, शॉर्ट बॅकवर्ड पॉइंट आहे, शॉर्ट कव्हर आहे. यावेळचा बॉल लो फुल टॉस बॉल अलॉंग द कार्पेट काऊ कॉर्नर रिजनमध्ये खेळून काढलाय. अगदी डोफ्यांवर आले, चेंडूला अडवलाय. तिथे मात्र सिंगल येते. 2 षटकांची समाप्ती होते. 2 षटकांच्या समाप्तीनंतर पावोप्लेच्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावा आलेल्या आहेत त्या 36. बिनबाद 36. क्रिकेट इज ऑल अबाउट पार्टनरशिप. जेव्हा तुम्ही सेकंड इनिंगमध्ये खेळत असताना, जेव्हा तुमच्यासमोर मोठं टार्गेट असतं, तेव्हा तुम्हाला अगदी मोठं टार्गेट जेव्हा तुमच्यासमोर असतं तेव्हा तुम्हाला पार्टनरशिपची नितांत आवश्यकता असते. जशी भागीदारी आयुष्यामध्ये, आयुष्य विस्कटलेलं असल्यानंतर, जशा पद्धतीने लग्न झाल्यानंतर एक पत्नी आपल्या पतीला त्याच्यासोबत आयुष्य काढत असते. 8 मिनिटे बाकी आहेत. सो बॉस फायटर संघाला विनंती करतोय की फिल्डिंग लावून घ्यायची आहे. 18 मध्ये 41 धावांची आवश्यकता आहे. 18 बॉल 41 रन्स.
कल्पेश खरत गोलंदाजी मार्कवर आलेले आहेत. अगदी लेजेंडरी क्रिकेटर आहेत. 40 वर्ष क्रिकेट खेळलेलं आहे. अगदी 40 वर्षाच्या पुढचे हे खेळाडू आहेत. सो त्यांचं वय पाहता 50. ओके, थँक्यू सो मच. 50 वर्षाचा हा नवतरुण मैदानामध्ये बागडताना पाहायला मिळते. ओव्हर नंबर 3 मध्ये आपलं नशीब आजमावण्यासाठी आलेला आहे. इक्वेशन त्यांच्या समोर असणार आहेत. 18 मध्ये 41 वाचवायचे आहेत. त्यामधील पहिले 6 चेंडू मी टाकणार आहे आणि ते चॅलेंजिंग असणार आहेत. सौजन्य दांडेकरला, अरुण बुरांडेला आणि संपूर्ण प्रदीप स्पोर्ट्स साखर संघाला. परंतु प्रदीप स्पोर्ट्स साखर संघाने जसं प्रत्युत्तर दिलंय. राईट हँड राऊंड विकेटने गोलंदाजी करण्याचा प्रयत्न स्टंपच्या अगदी जवळून गेलाय. लेग स्टंपच्या जवळून गेलाय. आशिष नाखवा सुद्धा संभ्रमात पडले की हा चेंडू स्टंपला लागला का नाहीये. पॉवर प्लेच्या 2 ओव्हर समाप्त झाल्यानंतर फिल्डिंगची रचना आपण पाहूयात. डीप कव्हर आहे, त्यानंतर वाईडिश लॉंग ऑफ आहे, त्यानंतर डीप एक्स्ट्रा कव्हर आहे, लॉंग ऑन आहे, मिड विकेट आहे. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेला क्षेत्ररक्षक आहे, त्याच्या हातामध्ये चेंडू जातोय. फलंदाज सौजन्य दांडेकर. इट्स गॉन. बडी मछली जाल में. फलंदाज तंबूच्या दिशेला मार्गस्थ. कभी धूप तो कभी छाया है. आणि असंच सांगणारा हा चेंडू होता. बघा, पहिला चेंडू अगदी लेग स्टंपला पकडून टाकला होता. वाईड बॉल गेला, पण इट्स ओके. स्टंपच्या जवळून गेला होता. पुन्हा एकदा प्रयत्न केले. प्रयत्न तुम्ही करत राहा, उत्तर तुम्हाला मिळत जाईल. प्रयत्न तुम्ही करत राहा, उत्तर तुम्हाला मिळत जाईल. पुढे काय करायचं हे अनुभव तुम्हाला सांगून जाईल. एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर. 50 वर्षाचा हा नवतरुण मैदानामध्ये बागडतोय. कल्पेश खरतने पहिला चेंडू वाईड टाकला, स्क्वेअर टाकला, परंतु सांगितलंय हौसले है मेरे बुलंद असं सांगणारा तो चेंडू होता. गती परिवर्तन केलं. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक होते, त्याच्या हातामध्ये चेंडू आलाय. प्रसाद मानकरला मैदानामध्ये धाडलाय. ॲज अन 1 डाऊन बॅट्समन बॅकफुटला जाऊन चेंडू पंच केलाय. पॉईंट आणि बॅकवर्ड पॉईंटच्या रिझनमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. चेंडूचा पिच्छा करताय, चेंडूला थांबवलंय, चेंडूला रोखलंय. सिंगल मिळणार. एक से ज़्यादा कुछ नहीं मिलेगा. इट्स ऑल अबाउट मोमेंटम. इट्स ऑल अबाउट प्लॅनिंग. प्लॅन ए अनसक्सेसफुल झाला तर प्लॅन बी अप्लाय करा. प्लॅन बी अनसक्सेसफुल झाला तर सी अप्लाय करा, डी अप्लाय करा, पण प्लॅनिंग करणं विसरू नका. प्लॅन असलेला मूर्ख माणूस हुशार माणसाला हरू शकतो हे आपण ऐकलेलं जरूर आहे. पॉइंट रिझन मध्ये अफलातून कॅच ऑफ द मॅच. बॉस फायटर संघाकडून कव्हर पॉइंट रिझनला बॉस कामगिरी. फलंदाज बाद. सर सुद्धा मॅचला कनेक्ट करणारी गाणी लावतात. आता ज्या बांगड्या होत्या त्या टिचल्यात फुटल्यात, कारण 2 विकेट्स आलेले आहेत. गुलाब में काटे प्यार में चाटे और क्रिकेट में विकेट का महत्व बहुत बड़ा होता है. 2 विकेट्स आलेले आहेत. कल्पेश खरत याने कमबॅकिंग गोलंदाजी दाखवलेली आहे. पॉवर प्लेच्या 2 ओव्हरमध्ये 36 धावा होत्या, परंतु तदनंतरच्या काळामध्ये जे 3 बॉल टाकलेत त्यामध्ये 1 स्क्वेअर मारा, 1 सिंगल, 2 विकेट. सामन्याचं चित्र पूर्णतः बदललेलं आहे. इक्वेशन तुमच्या समोर असणार आहे. 15 बॉल 39 धावा. आता आलाय मैदानामध्ये अमन नाखवा. अमन नाखवाला जो संघाचा स्पॉन्सर आहे, आता संघाच्या स्पॉन्सरला संघाचा तारणहारता जबाबदारी सांभाळावी लागेल. रिस्पॉन्सिबिलिटी हा शब्द फार सोपा आपण सहज बोलून जातो, परंतु जेव्हा जी निभावण्याची वेळ येते ना तेव्हा समजतं महत्व. परंतु हा फलंदाज असा आहे ना, जिथे मिळेल तिथे पटवण्याची किंवा मिळवण्याची शक्ती त्याच्याकडे आहे. चेंडू स्क्वेअर लाईन बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार.
बघा आउटसाइड ऑफ स्टंपला आधीच शफल झाले. गोलंदाजाने चेंडू जोरकश आदळला, ज्याला क्रिकेटच्या परिभाषेमध्ये हाफ ट्रॅकर बॉल, शॉर्ट पिच बॉल म्हटलं जातं, तो चेंडू टाकला. आणि अमन नाखवा सारख्या फलंदाजाला असा चेंडू टाकणं हे गरजेचं नाही आहे असं पंकज नाखवाने सांगितलेलं आहे. धावसंख्येमध्ये वाढ झालेली आहे, धावसंख्या 44. पुन्हा एकदा त्याच दिशेला शफल झाले. मिड विकेट रिजनमधून टन टन चेंडू उड्या मारत बॉल मिड विकेट रिजनमध्ये पंकज नाखवाच्या हातामध्ये जातोय. सिंगल येणार, एक से ज्यादा कुछ नाही मिलेगा. चांगल्या चेंडूला सन्मान देणं हे तितकंसं गरजेचं होतं. तो सन्मान दिला गेलाय, जागा बनवली होती बॉल मारण्यासाठी, परंतु त्याचा फायदा झालेला नाही आहे. शेवटचा बॉल या ओव्हरमधील धावसंख्येमध्ये 1ची वाढ झालेली आहे. आउटसाइड ऑफ स्टंपचा बॉल आहे. पंच इथे सांगतायत की फलंदाज शफल झालेत आणि इथे मात्र 3ऱ्या ओव्हरची समाप्ती झालेली आहे. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झालेल्या आहेत ते आतापर्यंत 45 धावा. आता 12 बॉल बाकी आहेत. हे 12 बॉल जसा थंडगार वारा लागतोय ना तसा वारा घालणारा सुद्धा असणार आहे. अगदी वारा या बाजूला वाहेल, कधी त्या बाजूला वाहणार. या संघाच्या बाजूला निर्णय जाऊ शकतो, पारडं या बाजूला झुकू शकतं, पारडं त्या बाजूला झुकू शकतं. मैदानामध्ये पाणी पाठवायचं आहे. सो आयोजकांना मी विनंती करतोय की मैदानामध्ये पाणी पाठवायचं आहे. तोपर्यंत आपण लेखाजोखा पाहूयात. आमचे स्कोरर शुभम काय सांगतायत की अजिंक्य बुरांडे यांनी पहिलं षटक टाकलं, त्यामध्ये त्याने 13 धावा खर्च केला. त्यामध्ये विकेट जरूर मिळालेली नाहीये, 2 डॉट बॉल त्यांना मिळाले होते. पण दुसऱ्या ओव्हरमध्ये पंकज नाखवा संघनायक असून सुद्धा त्याने जी खराब गोलंदाजी केली ना, तिथे मॅचमध्ये ते प्रदीप स्पोर्ट साखर संघ इन झाले होते. बघा 12 बॉलमध्ये 32ची आवश्यकता आहे. हे इक्वेशन तुमच्या समोर आहेत. पंकज नाखवाने त्याच्या वैयक्तिक ओव्हरमध्ये 23 धावा खर्च केल्या दुसऱ्या ओव्हरमध्ये. सो तेव्हा स्कोर 36वर जाऊन पोहोचला होता. पण कल्पेश घरत पहिला बॉल वाईड टाकला आणि तदनंतरच्या चेंडूवर जी सौजन्य दांडेकरची विकेट मिळवली ना, तिथे सामन्यामध्ये कमबॅक झालं. पण पुनश्च एकदा आपण जर विचार केला तर सिंगल आली, त्यानंतर एक विकेट आली, त्यानंतर विकेट आली ती अरुण बुरांडेची. म्हणजे दोनही ओपनर बॅटर मैदानाच्या बाहेर गेले. तदनंतर षटकार आला जो की अमन नाखवाने ठोकला होता, सिंगल आली, त्यानंतर डॉट बॉल आला. तशा या ओव्हरमध्ये ही कमबॅकिंग ओव्हर पाहायला जरूर मिळाली. 9 धावा 2 विकेट्स अशी गोलंदाजी कल्पेश घरतची झाली. आता प्रश्न हा पडलाय बॉस फायटर संघाला की 2 ओव्हर कोण टाकणार. पण ओव्हर टाकणार पंकज नाखवाच असं आशिष नाखवाने सांगितलेलं आहे. पंकज नाखवा गोलंदाजी मार्कवर आलाय. अमन नाखवा त्याच्या समोर आहे. अमन नाखवा आपल्या फलंदाजीसाठी अक्षी साखरमध्ये जाणला जातो. तसं पाहिलं गेलं तर हवामान खात्याकडून एक अंदाज दर्शवलेला आहे ना की येत्या 3-4 दिवसामध्ये पावसाची अगदी मुसळधार पावसाची शक्यता आहे. तसं वातावरण मैदानामध्ये आपल्याला पाहायला जरूर मिळत आहे. 12 मध्ये 32ची आवश्यकता. काय घडणार? शॉर्ट पिच पद्धतीचा बॉल, देर इज नो कॉन्टॅक्ट बिटवीन बॅट अँड बॉल. बॉल जातोय विकेट किपर आशिष नाखवाच्या हातामध्ये. इट्स अँड डॉट बॉल, इट्स अँड गुड बॉल, इट्स अन व्हेरी मच गुड डिलिव्हरी बाय पंकज नाखवा. बघा लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे, वाईडिश लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे आणि हीच तर खरी क्रिकेटची मजा आहे. ऑन साइडला खेळलाय, ऑन ड्राईव्ह खेळलाय. क्षेत्ररक्षकाने काय कमालीची कॅच पकडलेली आहे. धावत आले, रनिंग कॅच. फलंदाज अमन नाखवा इज गॉन. मैच हालातें बदल जाएगी पर मैं संभालना उन्हें जानता हूँ. हालातें जरूर बदलेगी पर मैं उन्हें संभालना जानता हूँ. मैं मेरे बेहतर से बेहतर प्रयास करना जानता हूँ असं सांगणारी पंकज नाखवाची गोलंदाजी. पंकज नाखवाला तुम्ही हलक्यामध्ये घेऊ शकत नाही. पंकज नाखवा हा बॉस फायटरचा कर्णधार आहे. बॉस फायटर त्यांच्या नावामध्ये बॉस आहे. मैदानामध्ये दाखल कोण झालेत पहा, दत्ता नाखवा. मास्टर माइंड ऑफ साखर म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं दत्ता नाखवा. हे सुद्धा मोठे मोठे स्ट्रोक मारू शकतात. कारण मला असं माहिती नव्हतं की दत्ता नाखवा सुद्धा खूप चांगलं क्रिकेट खेळतात. पण आज जेव्हा क्लोज किपिंगला गेले, त्यांची बॉलवरची नजर पाहिली, बॉल पकडण्याची शैली पाहिली, अगदी फिल्डिंग लावण्याची जी त्यांच्याकडे जी क्षमता होती, कॅप्टन्सीची क्षमता होती, ती त्यांच्याकडे पाहिली. तदनंतर दत्ता नाखवा ते करू शकतात. परंतु पंकज नाखवा हा त्यांच्यापेक्षा थोडासा युवा आहे. सो त्याचं रक्त उसळणारं आहे. परंतु अनुभवाच्या विरुद्धात हे उसळणारं रक्त काय करणार हे पाहावं लागेल. यावेळचा बॉल
दत्ता नाखवा यांच्यासाठी टाकलेली ही स्लोवर वन डिलिव्हरी. क्षेत्ररक्षक आहेत चेंडूच्या खाली. कॅचेस विन मॅचेस, ड्रॉप कॅचेस आउट ऑफ द टुर्नामेंट. फलंदाजाने मारलेला हा फटका इथे मात्र त्यांना देऊन जाईल धावा. किती? 1 की 3? 3 धावा. बघा मी नेहमी म्हणत असतो ना, तुम्हाला सोडायचं असेल ना तर तंबाखू सोडा, दारू सोडा, बायको त्रास देत असेल तर तिला सुद्धा सोडा, गर्लफ्रेंड त्रास देत असेल तिला सुद्धा सोडा, पण क्रिकेटमध्ये कॅच सोडू नका. स्ट्राईक रोटेट झाले, इट्स इम्पॉर्टंट. हा बॉल इम्पॉर्टंट राहणार आहे. यावेळचा बॉल पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज झालाय. यावेळचा आडव्या बॅटने खेळलाय. क्षेत्ररक्षक नाही आहे तिथे. चेंडू एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. उतार दो वो चूड़िया जो रातों में खनकती है, दिखा दो ऐसे बल्लेबाजी जो विराट कोहली में झलकती है. मध्ये 25 ची आवश्यकता आहे. टोटल स्कोर या चौकाराच्या मुळे 53 धावांवर पोहोचलाय जरूर. 52 धावांवर पोहोचलाय जरूर. आता चेंडू चांगला आहे. अगदी तेज तर्रार भन्नाट वेगाचा, योग्य लाईन, योग्य दिशा. अगदी पंकज नाखवा ज्या गोलंदाजीसाठी जाणला जातो त्याचं प्रात्यक्षिक मैदानामध्ये पेश करतोय. डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक लावलाय. कदाचित शॉर्ट बॉल पडू शकतो, त्यावर हवेच्या ओघासह बॉल कॅरी होऊ शकतो बाउंड्री लाईन पर्यंत. आणि त्यानंतर मिड विकेट, त्यानंतर वाईडिश लॉंग ऑन आहे, काऊ कॉर्नर आहे. आणि ही गोलंदाजी पंकज नाखवा याची पुनश्च एकदा. यावेळी पुन्हा एकदा फटका जोरात मारलाय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आलेले आहेत. यावेळी सोडणार नाहीये झेल. फलंदाज यावेळी होतील तंबूच्या दिशेला मार्गस्थ. पंचांना मी विनंती करतोय की जे 20 मिनिटांचा आपण टायमिंग लावला होता तो आता संपलेला आहे. सो बॉस फायटर या संघाला एक एक्स्ट्रा प्लेयर 38 सर्कलमध्ये नेक्स्ट ओव्हरमध्ये घ्यावं लागेल. सो हे फार इम्पॉर्टंट राहणार आहे. 20 मिनिटांची जी आपण मर्यादा लावली होती की 20 मिनिटांमध्ये 4 ओव्हर हँडल करायच्या, टाकायच्याच, मग जे काय करायचं आहे ते तुम्हालाच करायचं आहे. सो हे 20 मिनिटं तुम्हाला आता ह्या मॅचपासून कदाचित दूर नेऊ शकतात. आता सामन्याचं समीकरण तितकंसं मोठं आहे, परंतु आव्हानं मोठी असली ना की ती पार करण्याची क्षमतासुद्धा तुमच्याकडे असणं फार गरजेचं आहे. जशा पद्धतीने आपण समुद्रामध्ये एखादी नाव घेऊन जातो ना, परिणामाची चिंता करत नाही की आपण परतू की नाही ही शंका असते. परंतु ती शंका न बाळगता आपण ज्या वेळेला समुद्रामध्ये नाव घेऊन जातो आणि सुखरूपरित्या पोहोचतो ना, तशा पद्धतीने आपली नाव किनाऱ्याला लावायची असेल तर दत्ता नाखवा यांना त्यांचा तरुणपण आठवावं लागेल. अजूनसुद्धा ते तरुण आहेत यात शंका नाही आहे, परंतु अगदी 15 ते 18 वर्षामध्ये त्यांनी जी फलंदाजी साखर गावासाठी केलेली आहे ना, ती आता त्यांना आठवावी लागेल. बघा आपल्या स्टाईलमध्ये उभे आहेत. बॅटवर अगदी जोर देऊन उभे आहेत. टोपी अगदी पुन्हा एकदा घातलेली आहे. 6 मध्ये 25 ची आवश्यकता आहे. ओव्हर कंप्लीट झालेली आहे. लास्ट ओव्हरसाठी एक एक्स्ट्रा प्लेयर 38 सर्कलमध्ये घेतलेला आहे. सो पंकज नाखवा आणि टीमवर पूर्णतः दबाव असणार आहे. वाईडिश लॉंगॉनला क्षेत्ररक्षक आहेत. मिड विकेट आहे. डीप स्क्वेअर लेग आहे. त्यानंतर काऊ कॉर्नरला एक क्षेत्ररक्षक आहे. यावेळचा बॉल पहिलाच बॉल दिशाहीन कदाचित असू शकेल. चांगला चेंडू होता. पंच बॅटला लागलाय. ओ हो बघा दत्ता नाखवा सुद्धा सांगतात की बॅटला लागलाय. सो स्पोर्ट्समॅन स्पिरिट फार इम्पॉर्टंट आहे. आता 5 मध्ये 25 ची आवश्यकता आहे. हे टार्गेट पार होऊ शकतो. दत्ता नाखवा हे करू शकतात. वेगळ्या एंडने फलंदाजी करायची आहे. प्रवाहाच्या विरुद्ध दिशेला फटके मारायचे आहेत. परंतु गोलंदाज बघा चतुर चालाक आहे. गोलंदाजाचं नाव वंश आडविलकर. अडवणारी गोलंदाजी करतोय, रोखणारी गोलंदाजी करतोय. लगातारचे 2 चेंडू डॉट टाकलेले आहेत. पुन्हा एकदा पंकज नाखवा त्याच्या जवळ गेलाय. कानमंत्र दिलाय. जसा आपण जर पाहिलं ना, यावेळचा बॉल दिशाहीन आहे. कदाचित वाईड बॉल येऊ शकेल. अतिरिक्त धावसंख्येने टार्गेट थोडंसं समीप येणार. लग्न घटिका समीप आली असं जेव्हा भटजी म्हणतात ना लग्न कार्यामध्ये, तशा या मॅचमध्ये सुद्धा मी म्हणू शकतो की लग्न घटिका समीप आलंय. मॅच समीप आलेली आहे. 4 मध्ये 24 ची आवश्यकता आहे. आता पाहूया श्रीकृष्णाने
गीता कोणालाही त्याला सांगता आली असती, परंतु त्याने अर्जुनाला सांगितली, कारण जसा सांगणारा असावा लागतो ना तसा ऐकणारा सुद्धा असावा लागतो. 4मध्ये 24ची आवश्यकता आहे. 4मध्ये 24 म्हणजे 2 4चे 4 मोठे स्ट्रोक. पुनश्च एकदा गोलंदाज सांगतोय की मला थोडंसं भटकायचं आहे, मला थोडंसं बागडायचं आहे मैदानावर आणि अतिरिक्त धावसंख्या खर्च करतोय. अशी अतिरिक्त धावसंख्या जर खर्च करत राहिला तर दत्ता नाखवा तुमच्यावर हावी होऊ शकतात. त्यामुळे मॅचला कलाटणी मिळू शकते. पाहूया काय घडते. 4मध्ये 23ची आवश्यकता. गोलंदाज वंश. यावेळचा बॉल पुनश्च एकदा वाईड हॅट्रिक पूर्ण होते या मॅचमधील आणि अर्थातच या स्पर्धेमधील सुद्धा. मॅच नंबर 2 ही प्रगतीपथावर आहे. आशिष नाखवा यांनी विकेट किपिंग आता सोडलेली आहे आणि पंकज नाखवा यांना सांगितलं आहे की आता तुम्ही जा, मी त्यांना कानमंत्र देतो, की माझा कानमंत्र त्यांना फायदेशीर साबित होत नसेल तर तुम्ही कानमंत्र द्या. फिल्डिंगची व्यूहरचना मॅचमध्ये तितकासा दम नाही आहे, परंतु दम भरवणारे फटके मारावे लागतील तरच ही मॅच अगदी प्रदीप स्पोर्ट्स साखर संघाच्या समीप जाऊ शकते. दत्ता नाखवा स्वतः स्पॉन्सर आहेत, सो त्यांना या मॅचचं महत्त्व पूर्णतः माहीत आहे. दत्ता नाखवा म्हणजे अगदी निस्सीम क्रिकेटचे चाहते आहेत. फटका चांगला मारलाय स्क्वेअर लेगच्या दिशेला. क्षेत्ररक्षक आहेत, त्याच्या डोक्यावरून चेंडू सीमारेषा बाहेर आलाय. दमदार षटकार. Thank you so much. Age is just a number. Class is permanent. क्रिकेट खेळ हा माझ्यासाठी मेरे बाय हात का खेळ आहे आणि अगदी आपल्या डाव्या बाजूला स्ट्रोक षटकार लगावलेला आहे. इक्वेशन चेंज 3मध्ये 16. यावेळी बघा स्तंभ टू स्तंभ गोलंदाजी, ते फायदेशीर साबित झालंय. ओव्हर पिच पद्धतीचा बॉल होता, काटा बदलणारा होता, काटा किर्र करणारा होता दत्ता नाखवा यांच्यासाठी. 2मध्ये 16ची आवश्यकता. एखादा नो बॉल पडला, एखादा स्क्वेअर मारा आला, एखादा पंजा आला वाईडचा तर कदाचित सामन्यामध्ये कलाटणी येऊ शकते. गोलंदाज काय करतील? लेफ्ट हँड राऊंड विकेटने आपटलाय बॉल. बॉल ठोकलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. दत्ता नाखवा ब्रँडेड षटकार मैदानाच्या बाहेर. चेंडू 10 धावांची आवश्यकता. गोलंदाजाने कोणती चुकी केली नाही. षटकार जरी आला या चेंडूवर तरी मॅच बॉस फायटर संघ जिंकू शकतो. पण मी म्हणेन काय, एखादा चुकीचा बॉल टाकला, गोलंदाजाकडून चुकी झाली, नो बॉल वाईड बॉल, त्यावर क्षेत्ररक्षकांनी चुकी केली तर कदाचित या सामन्यामध्ये तितकीच रोमहर्षकता वाढू शकते. पंकज नाखवा विकेटच्या बिहाइंड आहे. आता सामन्याची सूत्र हलवतोय. पुन्हा एकदा हरिओम. वाईट बॉल. एक चेंडू 9 धावांची आवश्यकता. दत्ता नाखवा यासाठीच ओळखले जातात. बघा बॉल खेळल्यानंतर थोडेसे रिलॅक्स होण्यासाठी विकेटच्या बाहेर येतात आणि हे अगदी आपण इंटरनॅशनल क्रिकेटकडून शिकलेलो आहे ना, रिलॅक्स होणं हे सुद्धा फार गरजेचं आहे. यावेळचा बॉल दत्ता नाखवा यांच्यासाठी टाकलेला हा स्तंभ टू स्तंभ बॉल. बॅटला चांगला स्पर्श झालेला नाही आहे आणि इथे मात्र सामना जिंकलाय बॉस फायटर या संघाने. चांगले प्रयत्न दत्ता नाखवा आणि प्रदीप स्पोर्ट्स साखर संघाकडून पाहायला मिळाले. टर्निंग पॉइंट ऑफ द मॅच काय असेल तर 3री ओव्हर जी कल्पेश घरत यांनी हँडल केली होती. कल्पेश घरत यांनी 2 विकेट्स ज्या मिळवल्या प्रामुख्याने प्रारंभिक फलंदाजांच्या, तिथे सामन्याचं चित्र पूर्णतः चेंज झालं आणि आता विनर म्हणजे बॉस फायटर विरुद्ध प्रफुल्ल वॉटर स्पोर्ट्स साखर. तर दोनही संघाच्या संघनायकांना मी विनंती करतोय की लगेचच समालोचन कक्षाजवळ यायचं आहे आपल्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. मॅन ऑफ द मॅच. पहिल्या सत्रामध्ये चांगली फलंदाजी झाली, पण दुसऱ्या सत्रामध्ये पहिली ओव्हर टाकत असताना 23 धावा खर्च केल्या, परंतु स्वतःवर विश्वास ठेवला आणि तोच विश्वास 4थ्या ओव्हरमध्ये त्याने चांगल्या पद्धतीने या ठिकाणी भूषवला. 7 धावा देऊन 2 विकेट्स घेतल्या आणि वैयक्तिक धावा त्याने 39 बनवल्या. असा पंकज नाखवा ठरतोय या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच, बॉस ठरतोय.
आणि सन्माननीय निखिल मयेकर यांना मी विनंती करतोय. सो पंकज नाखवा कॅप्टन आहे, सो तो तिथे टॉस सुद्धा उडवणार आहे. मी विनंती करतोय प्रफुल्ल वॉटर स्पोर्ट्स साखर या संघाला की लगेचच समालोचन कक्षामध्ये संघनायकाला पाठवायचं आहे. निखिल दादा मयेकर आपल्यासोबत मान्यवर म्हणून जोडले जाणार आहेत. ए माइक चालू कर. हा काय सरकार को उपटतोय. हॅलो माइक माइक 4 और नाही का सरकार का उपटतोय. हॅलो हॅलो घे नाही तुझं टाइमपास आगे आगे आला आवाज हल हल हेलो 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 असं असं तुझं डिसिजन आहे तू नंतर सांगते. हॅलो तर टॉस जिंकलाय बॉस फायटर या संघाने. दोन विनर संघ आहेत. सो बॉस फायटर संघाने टॉस जिंकलाय. डिसिजन काय असेल? क्षेत्ररक्षण. आता या सामन्यामध्ये तुम्हाला मॅन ऑफ द मॅचचा किताब मिळालेला आहे. मॅच फसली होती 2 ओव्हरमध्ये, पण तदनंतरच्या काळामध्ये कल्पेश घरतने काय गोलंदाजी केली, काय सांगाल त्यांच्या गोलंदाजीबद्दल? त्यांना मी दरवर्षी आपल्या टीममध्ये घेण्याचा प्रयत्न करतो. गेल्या वर्षी त्यांचा फॉर्म माझ्याकडून राहून गेला होता, तर आम्हाला एक एक्सपिरियन्स प्लेअर म्हणून ते हवे असतात आमच्या टीममध्ये, आणि त्याला दरवर्षी मी खेळवायचा प्रयत्न करतो त्यांना. आणि
ते माझ्यावर रागवले सुद्धा होते की गेल्या वर्षी मी त्यांचा फॉर्म भरला नव्हता त्याबद्दल. तर गेल्या वर्षी फॉर्म भरला नाही त्याबद्दल सॉरी कल्पेश दादा. आणि आता जी गोलंदाजी केलीत त्याच्याबद्दल काही बोलायला शब्दच नाही राहिले. थँक्यू सो मच. टॉस जिंकलाय, प्रथम गोलंदाजी करायची आहे आणि आता लगेचच तिसऱ्या मॅचला सुरुवात होणार आहे. दोनही संघाने एक एक मॅच जिंकलाय. जो संघ ही मॅच जिंकेल तो संघ क्वालिफाय होणार हे मात्र निश्चित. हॅलो, प्रफुल्ल वॉटर स्पोर्ट्स साखर विरुद्ध बॉस फायटर असा सामना होणार आहे. सो बॉस फायटर संघाला मी विनंती करतोय लगेचच मैदानामध्ये वाटचाल करायची आहे. 6 मॅचेस खेळवायचे आहेत. सो कोऑपरेट करायला अशी आम्ही अपेक्षा करतोय. हॅलो चेक. हॅलो हॅलो चेक. बॉस फायटर विरुद्ध प्रफुल्ल वॉटर स्पोर्ट्स. पहिला सामना जिंकला प्रफुल्ल वॉटर स्पोर्ट्स संघाने. प्रशांत त्या मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅच ठरले. दुसऱ्या मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅच बॉस फायटर संघाचे पंकज नाकवा ठरले. आता या दोन संघादरम्यान या मॅचला फार मजा येणार आहे. जो संघ जिंकेल तो संघ क्वालिफाय होणार आणि जो संघ हरेल त्याला अजूनही या स्पर्धेमध्ये नॉकआउटची प्रतीक्षा करावी लागणार. सो इम्पॉर्टंट राहणार आहे दोनही संघासाठी मॅच. सो दोनही संघांना मी विनंती करतोय, अगदी प्रथमतः मी विनंती करतोय बॉस फायटर संघाला की लगेचच मैदानामध्ये तुम्ही दाखल व्हायचं आहे. थँक्यू सो मच. पंकज नाकवा आणि बॉस फायटर संघ टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. मी पंचांना सुद्धा विनंती करतोय की लगेचच मैदानामध्ये दाखल व्हायचं आहे. अगदी पंचांच्या भूमिकेत JP पॅनलचे शेखर हिरगुडे सर, त्यानंतर जतीन भुयाळ सर, त्यानंतर साजिद खान सर, हे 3 पंच या संपूर्ण स्पर्धेमध्ये पंचांची भूमिका बजावणार आहेत. त्या तीनही पंचांचं मी मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. अगदी या स्पर्धेच्या ज्या चमचमत्या ट्रॉफीज आहेत त्या दिलेल्या आहेत आपल्याला संदेश बामजी आणि अल्पेश बामजी यांच्या स्मरणार्थ. अगदी मॅन ऑफ द मॅच जी ट्रॉफी दिली जाते ती कैलासवासी सुमन दत्तात्रय बुरांडे यांच्या स्मरणार्थ प्रीत गजानन बुरांडे यांच्याकडून दिली गेलेली आहे. मॅन ऑफ द सिरीजसाठी जी सायकल आहे ती कौस्तुभ नाईक यांनी दिलेली आहे. बेस्ट बॅटरसाठी जी सायकल आहे ती प्रसाद सुतार यांनी दिलेली आहे. बेस्ट बॉलरसाठी सायकल आहे ती कौस्तुभ नाईक यांनी दिलेली आहे. अगदी कॉमेंटेटरचा सर्व खर्च हा पंकज नाखवा करणार आहेत. अंपायरचा सर्व खर्च हा दुर्वेश गण आणि उदेश चौलकर हे करणार आहेत. त्यांचा सुद्धा मी मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. त्यानंतर आमचे सन्माननीय लॅपटॉप ऑफ दी लॅपटॉप धरडे गुरुजी इथे आलेले आहेत. त्यांचं सुद्धा मी मनपूर्वक स्वागत करतोय. अगदी शाळेतून कदाचित इथे आलेले आहेत. त्यांचं मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो.